सांगेन, पण आता अग्निहोत्राला फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. तर प्रत्येकाच्या पात्राच्या समोर हा जो कापूर आहे तो कापूर त्या गौऱ्यांवरती ठेवून आपण पात्र प्रज्वलित करून घेऊयात. ज्या कोणाला पात्र प्रज्वलित करायला काही अडचण असेल तर आपल्या समोर आपले कार्यकर्ते उभे आहेत, त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पात्र प्रज्वलित करून घ्यावे. स्वाध्याय निरतो भवेत एषैव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यसनातन धर्म की जय. इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मी सांगू इच्छिते की आता आपण जे अग्निहोत्र आहे ते बघितलं मोजून 5 मिनिट लागतात, तर आता इथे आपलं अग्निहोत्र संपलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करते की आपल्या समोर जो धूर येत आहे तर तो हा अग्निहोत्राचा जो धूर आहे तो तुमच्या शरीरासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे इथे बसलेल्यांपैकी कोणी काळजी करू नका की बापरे धूर येतोय, या धुराचा त्रास होतोय, किंवा खूप जणांना असं म्हणतात की आम्हाला धुराची ॲलर्जी असते. पण हा जो धूर आहे हा तुमच्या शरीरासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे जर थोडासा दूर आला तर फक्त तुम्ही 2 मिनिट डोळे बंद करून शांत बसा. आता मी इथे तुम्हाला संपूर्ण अग्निहोत्राची माहिती सांगते. अग्निहोत्र का केलं जातं, अग्निहोत्र कसं करतात, कधी करतात. कारण की आपण इथे सर्वजण जे आहेत ते अग्निहोत्र ऐकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, अग्निहोत्र करण्यासाठी इथे आलेलो आहोत. त्यामुळे अग्निहोत्र झाल्यानंतर मी तुम्हाला एक खूप थोड्या वेळात माहिती सांगते. सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सौ मोनिका देवेंद्र कोठे यांचं मी आभार मानते आणि त्यांचं ह्या मी कार्यक्रमासाठी स्वागत करते की वहिनी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या अग्निहोत्र ह्या कार्यक्रमासाठी आलात. तुम्ही स्वतः इथे अग्निहोत्र केलं आणि अजून की मी त्यांना वहिनींना फोनवरती सांगितलं होतं की वहिनी नक्की तुमच्या मुलीला घेऊन या, ती फार गोड आहे. तर त्यांनी आठवणीने त्यांच्या मुलीलाही इथे आणलं. त्यासाठी मी तुम्हाला थँक्यूसुद्धा म्हणते की तुम्ही तिच्या सहित इथे आला. कारण की बऱ्याच वेळा आपण बघतो कार्यक्रमासाठी ज्यावेळेस येतात त्यावेळेस मुलांना घरी ठेवतात
की अरे नको तिथे मुलांना त्रास होईल किंवा मुलं रडतील, गोंधळ घालतील, पण तुम्ही असा कुठलाही विचार न करता अगदी एका फोनवरती तुम्ही तिलाही घेऊन आलात आणि तुम्ही आलात, तसं त्यासाठी मी तुमचे आभार मानते व कार्यक्रमामध्ये मी तुमचे स्वागत करते. कारण वहिनींचा परिचय तर सगळ्यांनाच आहे. जिथे जिथे देवेंद्र दादा नसतात तिथे तिथे वहिनी सगळ्यांसाठी असतात. म्हणजे देवेंद्र दादांचं काम तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे कुठलीही समस्या असेल तर देवेंद्र दादा अगदी एका फोनवर एका हाकेला अवेलेबल असतात. पण जिथे देवेंद्र दादा नसतात तिथे वहिनी एका फोनवरती आणि एका हाकेवरती अवेलेबल आहात. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देवेंद्र दादांचे खूप आभार मानते आणि दादांना मी खूप शुभेच्छा देते व दादांसहित त्याच शुभेच्छा मला वहिनींसाठी आहेत आणि वहिनींचेही मी आभार मानते. व ह्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व ताई, सर्व मंडळाचे कार्यकर्ते व सर्व संस्थाचे पदाधिकारी ह्या सर्वांचे मी आभार मानते आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचे स्वागत करते की अग्निहोत्र हा जो कार्यक्रम आहे हा खूप कमी वेळामध्ये खूप कमी लोकांना मिळतो. तर ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही इतकी सुंदर तयारी केली, इतक्या उत्साहाने आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम करतोय, त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करते व सर्वांचे आभार मानते. आता आपण बघितली की आपण अग्निहोत्रासाठी एकत्रित आलेलो आहोत. तर अग्निहोत्रासाठी आता लागणारं साहित्य म्हणजे जे तुमच्या अगदी समोर आहे. समोर म्हणजे आता त्याच्यामध्ये एक मातीचं पात्र आहे किंवा तांब्याचं पात्र. म्हणजे अग्निहोत्र हे 2 पात्रांमध्ये केलं जातं. पहिलं म्हणजे तर मातीचं किंवा तांब्याचं. तर तांब्याचं हे पात्र तांब्याचंच का वापरायचं किंवा अग्निहोत्र हे तांब्याचंच आणि जे शिवपुरीला काम येतं ते मी तुम्हाला सांगेन. पण सुरुवातीला ह्याचे नियम म्हणजे एक मोजून थोडके 4-5 नियम आहेत. एका तुम्ही तांब्याच्या पात्रामध्ये किंवा मातीच्या पात्रामध्ये करू शकता. तुमच्या समोर ज्या गाईच्या गौऱ्या आहेत त्या गाईच्या गौऱ्या पहिल्यांदा त्या पात्रामध्ये आपण रचतो. त्या रचल्यानंतर आपण तिथे बघितलं की पात्र प्रज्वलित करण्यासाठी आपण कापूर वापरतो. कापूर झाल्यानंतर अग्नीला आहुती देण्यासाठी आपण तांदळाचा वापर करतो आणि त्याच्यानंतर गाईचं तूप. ह्याच महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अग्निहोत्रासाठी वापरतात. मग तांब्याचं किंवा मातीचं पात्र अग्निहोत्र करण्यासाठी फक्त गाईच्या गौऱ्या, गाईचंच तूप, तांदूळ आणि कापूर. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्ताला करतात. तर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला अग्निहोत्राला आपण त्या अग्नीला आहुती देतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मंत्राला, दुसऱ्या स्वाहाला दुसरी आहुती देतो. म्हणजे महत्त्वाचे जे 6 नियम आहेत ते मी तुम्हाला आता सांगितले. आणि अजून एक विशेष म्हणजे ज्यावेळेस अग्निहोत्र आपण सूर्योदय सूर्यास्ताला करतो त्यावेळेस खूप लोकांना असं वाटतं की अरे सकाळी करायचं आहे, मग आम्हाला उठणं होत नाही, अंघोळच करून करावं लागतं. पण अग्निहोत्र हे लोककल्याणासाठी आपल्याला इतकं सोप्या ह्याच्यामध्ये आपल्याला करून दिले की तुम्ही उठून अंघोळ न करता सुद्धा तुम्ही अग्निहोत्र करू शकता. तर आता मी सांगितलं की अग्निहोत्र कधी करायचं आणि कसं करायचं. आता अग्निहोत्राची जी मूळ परंपरा आहे ती मूळ परंपरा मी तुम्हाला सांगते. अग्निहोत्र हे 2 गोष्टींमध्ये येतं पूर्ण. एक पहिलं म्हणजे धार्मिक आणि दुसरं म्हणजे विज्ञान, म्हणजे सायंटिफिक सुद्धा रिझन आणि धार्मिक सुद्धा, स्पिरिच्युअल सुद्धा रिझन आहे. आता पहिल्यांदा आपण अग्निहोत्राची माहिती ही मी तुम्हाला धार्मिक माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगते. आता आपल्या सोलापूरजवळ अक्कलकोट आहे. अक्कलकोट सगळ्यांना माहिती ना? माहिती का नाही? आपण जातो ना अक्कलकोटला. तिकडे तर मला आवाजच येत नाही. आवाज येतो ना माझा? अक्कलकोट माहिती ना तुम्हाला? जाता ना अक्कलकोटला? अक्कलकोटच्या जवळच एक आता अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ माहिती ना? तर अक्कलकोटला जाताना तुळजापूरच्या देवींना जातो असं काही म्हणता नाही? म्हणत ना असं काही? तिकडून तर आवाजच येत नाही आहे मला. असं म्हणत नाही ना? तर अक्कलकोटला जाताना आपण स्वामी समर्थांना जातो. तर स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये एक गुरुमंदिर नावाचं मठ स्थापन केला. तर तो मठ जो आहे तो स्वामी समर्थांनी स्वतः त्यांच्या आज्ञेनुसार स्थापन केलेला गुरुमंदिर नावाचा जो मठ, त्या मठामध्ये स्वामी समर्थांनी मूळ गुरुपीठ स्थापन केलं. ते गुरुपीठ म्हणजे गुरु दत्तात्रेयांपासूनचं ते मूळ गुरुपीठ. आता स्वामी समर्थ बघितलं तर दत्तात्रेयांचा अवतार आहे. आपण म्हणतो की गुरु दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, नरसिंह सरस्वती असे त्यांचे मूळ जे अवतार आहेत. तर ते गुरुमंदिरमध्ये स्वामी समर्थांनी मूळ गुरुपीठ स्थापन केलं ते म्हणजे गुरु दत्तात्रेयांपासूनचं. मग त्या गुरुपीठावरती स्वामी म्हणजे गुरुमंदिर पहिल्यांदा मठ स्थापन केला, त्याच्यानंतर तिकडे गुरुपीठ स्थापन केलं. ते जगातलं पहिलं आणि शेवटचं गुरुपीठ आहे की ते महाराजांनी गुरुमंदिरमध्ये स्थापन केलं आणि त्या गुरुपीठावरून स्वामी समर्थांची मूळ गुरुपरंपरा चालू झाली. आता स्वामी समर्थांची मूळ गुरुपरंपरा म्हणजे काय? त्या गुरुपीठावरती पहिल्यांदा म्हणजे श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर बाळप्पा महाराज.
स्वामी समर्थांच्या मूळ गादीवरती बसलेले म्हणजे बाळप्पा महाराज, त्याच्यानंतर गंगाधर महाराज आणि त्याच्यानंतर परम सद्गुरू श्री गजानन महाराज. तर परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी त्या गुरुपीठावरून मी सृष्टींचे पुनरुज्जीवन करेन म्हणून अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार केला, अग्निहोत्राची निर्मिती केली. तर अग्निहोत्र म्हणजे काय? अग्निहोत्र जे आहे हे लोककल्याणासाठी महाराजांनी संपूर्ण जगाला उपलब्ध करून दिलं. लोककल्याणाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अग्निहोत्र हा महाराजांनी संपूर्ण जगाला दाखवून दिला. ह्या अग्निहोत्रामध्ये 5 नियम मी तुम्हाला सांगितले. ह्या अग्निहोत्राचा फायदा म्हणजे तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला, तुमच्या संपूर्ण जे आरोग्य आहे त्या आरोग्याला सगळ्यात जास्त फायदा होतो हा अग्निहोत्राने होतो. आता आपण संपूर्ण जगात बघतो की पाणी आहे, जे पाणी आपण दूषित म्हणतो, अन्न आहे, अन्न दूषित आहे, हवा आहे, वारा आहे, ते दूषित आहे. आता काही त्रास झाला तर आपण म्हणतो ना की पाणी खराब आहे, हवा खराब आहे, पण असं आपण कधी म्हणतो का की अरे अग्नीच खराब आहे, असं कधी म्हणतो का आपण? का तर ह्या संपूर्ण पृथ्वीवरती आणि ह्या संपूर्ण जगावरती अग्नी जो आहे हा अग्नी सगळ्यात पवित्र मानला जातो. म्हणून आपण अग्नी उपासना करणं, अग्नी हा सगळ्यात आपण श्रेष्ठ आणि पवित्र मानतो. तो मार्ग आपल्याला महाराजांनी लोककल्याणासाठी उपलब्ध करून दिला. आता अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्ताला आपण करतो. ते विशिष्ट जे 2 मंत्र आहेत त्याच्याने आपण करतो. अग्नी उपासना सकाळी जे 2 स्वाहा केले त्या 2 स्वाहाला आपण तांदळाची आहुती आपण त्याच्यामध्ये दिली. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की आरोग्याचे खूप सारे समस्या असतात. कोणाला ॲसिडिटी असते, कोणाला श्वासोच्छवासाचा त्रास असतो. तर तुम्ही जर समोर बसून अग्निहोत्र केले आणि त्याचा जो धूर आहे तो धुराला आपण जर तिथे समोर श्वासोच्छवास केले तर तुमचे जे श्वासाचे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे जे आहेत ते अग्निहोत्राने नाहीसे होतात. तुमचं कल्याण कोणामध्ये होणार आहे तर ते अग्निहोत्रामध्ये होणार आहे. कारण की अग्नी हा पवित्र मानतो, तर त्या अग्नीला आपण आपल्या हाताने 2 आपण आहुती देतोय. आता आपण देवाला प्रसाद दाखवतो, तर प्रसाद दाखवलं की आपण स्वतःच खातो. ते तसं देव खातो आणि तुम्हाला रिकामी प्लेट मिळते असं काही होतं का? पण अग्नी जो आहे ते आपण आपल्या हाताने आपण त्या अग्निहोत्राला, त्या अग्नीला 2 घास खाऊ घालतो. त्यामुळे आपला जो प्रसाद आहे, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या डायरेक्ट तुम्ही तुमच्या हाताने तो प्रसाद त्या अग्नीला देऊ शकतो. आणि जो गुरु मंदिर जे मी तुम्हाला सांगितलं महाराजांनी, तर त्या गुरु मंदिरमध्ये स्वामी समर्थांचे सगळ्यात मूळ गोष्टी आहेत. म्हणजे स्वामी समर्थांच्या ज्या मूळ पादुका आहेत, ज्या स्वामी समर्थांनी स्वतः त्यांच्या हाताने दिल्या, त्या पादुका ज्या आहेत त्या गुरु मंदिरमध्ये आहेत. त्यांची मूळ जी गादी आहे ती गुरु मंदिरमध्ये आहे. त्यांच्या हातातली अंगठी, त्यांचं रुद्राक्ष, ते ज्या महादेवांची पिंडीची पूजा करत होते ती पिंड, त्यांचा झेंडा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुरु मंदिरमध्ये आहेत. कारण की तो त्यांचा मूळ मठ असं समजला जातो. त्यामुळे त्यांच्या मूळ ज्या वस्तू आहेत त्या गुरु मंदिरमध्ये, तर त्या गुरुपीठावरून हे अग्निहोत्राचं आहे. आणि हे महाराजांचंच वाक्य आहे की ज्या कुठल्या भक्तांना माझी सेवा करायची आहे त्यांनी अखंड अग्निहोत्र करावं. म्हणजे जिथे अग्नी प्रज्वलित आहे तिथे महाराजांचं स्थान मानलं जातं. त्या अग्नीमध्ये श्री स्वामी समर्थांनी तुमचे कुठले जे श्रद्धेने तुमचे जे देव आहेत, ज्यांची तुम्ही अगदी मनापासून श्रद्धा करतात, तर ते सगळे देव तुम्हाला या अग्नीमधून दर्शन देतात. आता तुम्ही असं म्हणता की स्वामी समर्थ एकटेच आमचे आहेत, मग गणपती बाप्पा आमचे आहेत, असं काय आहे का? हे सगळे जे अवतार आहेत हे एकच अवतार आहेत. कोणी वेगळे नाहीत किंवा कोणीही वेगवेगळे घ्यायचे, सगळे जे अवतार आहेत ते समान आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता, ज्यावेळेस तुम्ही अग्निहोत्र करता त्या अग्नीमधून ते तुम्हाला सर्वजण दर्शन देतात. आता आपण बघितलं प्रभू श्री रामांचा जन्म हा अग्नीमध्ये झाला. त्यांनी नंतर जो यज्ञ केला तोही यज्ञ केला म्हणजे अग्नी उपासना केली. त्यामुळे जगाची निर्मिती कशातून झाली तर अग्नीमधून झाली. त्यामुळे ह्या संपूर्ण जगामध्ये अग्नी इतका श्रेष्ठ आहे की तुम्ही जर सकाळ संध्याकाळ 2 आहुती त्याला दिले तर संपूर्ण तुमच्या शरीराचं आणि तुमच्या पुढच्या सगळं पिढ्यांचं जे कल्याण आहे त्या अग्निहोत्राच्या माध्यमातून होतं. आणि आता तुम्ही बघा की सोलापूरमध्ये इतक्या सगळा भाग आहे, इतक्या सगळ्या महिला आहेत, पण तुम्ही इतके ठराविक जणच या अग्निहोत्राला का बरं येऊ शकला? हीच जागा आपण का निवडली? कारण की ते महाराजांची इच्छा असतात. तर महाराजांनी हे अग्निहोत्र सांगितलं. आपण सगळेजण इतके भाग्यवान आहोत की ह्या अग्निहोत्रासारख्या महान कार्याला फक्त आपलीच निवड झाली आहे. कारण की जर बघितलं तर सोलापूरमध्ये इतके भाग आहेत, त्या सगळेजण का नाही येऊ शकले? कारण की तुम्हाला अग्निहोत्र समजायचं होतं, तुमच्या हातून आयुष्यात एकदा तरी अग्निहोत्र करून तुमचं कल्याण होणार होतं. म्हणून इतक्या सगळ्यांमधून फक्त आपण निवडले गेलो आणि तुम्ही अग्निहोत्र केलं.
आणि महाराजांनी ज्यावेळेस तो गुरुमठ स्थापन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा जो आमचा मूळ मठ आहे, त्यामुळे ह्या मठामध्ये कोण येणार, ह्या आमच्या आज्ञेनुसारच तिथे लोक येतील. आणि त्या गुरुपीठावरून अग्निहोत्राचा प्रसार आणि प्रसार झाला. त्यामुळे त्या अग्निहोत्रामध्ये आहुती कोण देणार, ज्यांचं कल्याण होणार आहे. त्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं की तिथे एक लाईव्ह नावाचा ऑप्शन असतो. तिथे गेलं की तुम्ही तुमच्या घराचं लोकेशन तिथे ऍड करू शकता. तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचा टायमिंग तिथे येतो. त्यामुळे तुम्हाला अग्निहोत्राचं टायमिंग जिथे असेल, तुम्ही जर दुसऱ्या बाहेरगावी गेला तर बाहेरगावी गेल्यावर तिथे तुम्ही लोकेशन फक्त सेट केलं तर लाईव्ह लोकेशन मार्फत तुम्ही जिथे आहात तिकडचं तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अग्निहोत्राचा टायमिंग मिळतो. त्यामुळे तिथून तुम्हाला अग्निहोत्राचं टायमिंग मिळेल. जे मंत्र आहेत ते मंत्र सगळेजण त्या ॲपमध्ये आहेत. ते मंत्र, त्याचे ऑडिओ आहे, त्याचे व्हिडिओ आहेत, ते लिहिलेले आहेत. ते सगळं तुम्हाला त्या ॲपमधून तुम्हाला मिळेल. अग्निहोत्राचे असे आहे ते असंख्य फायदे आहेत. जर तुम्हाला किती सांगेल आपल्याकडे वेळ कमी पडेल. मी ठराविक तुम्हाला फक्त 3-4 फायदे सांगते अग्निहोत्राचे. मी पॉल्युशन नाहीसं होतं, प्रदूषण नाहीसं होतं सांगितलं, घरामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी येते हे सांगितलं, तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास जो असतो तो नाहीसा होतो तो सांगितलं. आता आपण रोज बाहेर असतो, वेगवेगळे कामं करतो, पण तुमचं जर मन स्थिर नसेल तर तुमचं कुठलंच काम नाही होणार. सगळ्यात पॉवरफुल आणि सगळ्यात शक्तिशाली म्हणजे कुठलं मन आहे. तर मन आपलं जर सुदृढ असेल तर सगळे आपले कार्य व्यवस्थित होतात. त्यामुळे अग्निहोत्राने मन स्थिर होतं. त्यामुळे पुढचे तुमचे कार्य जे आहेत ते तुमचे इझी होणार. एक महत्त्वाचे 3 उदाहरण मी तुम्हाला सांगते की एक 8 महिन्याचं बाळ होतं आणि त्याला जन्मजात स्किन ॲलर्जी होत्या. जर कोणाला पाहायचं असेल तर मी झाल्यावर तुम्हाला फोटो नक्की दाखवीन. तर त्याच्या मानेवरती जन्मजात स्किन ॲलर्जी आल्या होत्या. तर त्यांना आम्ही शिवपुरीवरून भस्म पाठवलं अग्निहोत्राचा आणि द्यायचं तूप. ती लोक अग्निहोत्र सुद्धा करत नव्हती. 5 दिवस त्यांनी त्या लहान मुलाला सगळीकडे अग्निहोत्राचा भस्म लावला आणि 5 दिवसामध्ये सगळ्या ॲलर्जी गेल्या. फक्त 5 दिवसामध्ये जन्मजात बाळाच्या सगळ्या ॲलर्जी गेल्या. आता आपण तर एवढे आपण आपलं वयाने मोठे आहोत आणि आपल्याला सगळं समजतं सुद्धा, तर आपल्याला किती फायदा होईल हा विचार आपण केला पाहिजे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एक महिला होत्या त्या पुण्यामध्ये असतात. तर त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते आणि त्यांना मूल होत नव्हतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई असं झालं, आम्हाला खूप समस्या आहे. पण त्यांनी सांगितलं की मला मूल व्हावं अशी माझी इच्छा नाही. आता फक्त मला एक सुखाने समाधानाने चांगलं आयुष्य जगायचं, माझं मन स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि आम्ही त्यांना असंही सांगितलं नव्हतं की तुम्ही हे करा, तुमचे हेल्थ इश्यूज नाहीसे होतील. तर त्यांनी पुण्यामध्ये सगळ्या ज्योतिष आणि सगळ्या डॉक्टरांकडे ते जाऊन आले. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला इतके शारीरिक त्रास आहेत की तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही. आणि ज्योतिषांनी सांगितलं की तुमच्या पत्रिकेतच नाही आहेत. खूप जणांचा पत्रिकेवरती विश्वास असतो. तर त्यांनी सांगितलं की होणारच नाही. मग त्यांनी 3 महिने अगदी व्यवस्थित अग्निहोत्र केलं. तर 3 महिन्यानंतर त्या प्रेग्नेंट होत्या. त्या डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टर त्यांना म्हणाले की प्रेग्नेंट आहात पण तुमचं मूल नाही वाचणार. त्या अग्निहोत्र करून त्या इतकं स्ट्रॉंग झालेलं, त्यांचं मन इतकं आनंदी झालं होतं की त्यांचं असं होतं की ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, पण तुम्हाला विश्वास नाही बसणार की आता 2 महिने झाले त्या महिलेला एक गोड मुलगा झालाय. डॉक्टरांचं ज्योतिष म्हणतात क्या हे मिराकल आहे, हे होऊच शकत नाही कधी. पण अग्निहोत्राची मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितले, धार्मिक आणि एक सायंटिफिक. जर हे अग्निहोत्र जर महाराजांनीच सांगितले तर अशक्य शक्य करतीलच स्वामी. त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट अग्निहोत्र अवघड नाहीये. पण याच्यासाठी तुम्ही अग्निहोत्र केलं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सायंटिफिक वैज्ञानिक सांगितलं की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती तुमचा खूप परिणाम होणार आहे. असे अग्निहोत्राचे अनन्यसाधारण फायदे आहेत. पण आम्ही वेळाभावी तुम्हाला खूप महत्त्वाचे 2 सांगितले. अग्निहोत्र हे कोणीही करू शकतं, म्हणजे 2 टाइम करायला सांगितलंय. पण जर तुम्ही 1 टाइम केलं तरी चालतं. आता तुम्ही एखादा गोड पदार्थ खाल्लाय, कधी खाल्लं तर गोड लागणारच आहे. तर एकदाच खाल्ला म्हणून कडू लागतो असं काही होत नाही. त्यामुळे एकदा केलं तरी चालतं, 2 टाइम केलं तरीही चालतं. जर एक वेळेस तुम्ही अग्निहोत्र केलेलं चुकलं तर त्याचा कुठलाही तुमच्याकडून दोष झालाय, तुमच्या हातून खूप काही मोठी गोष्ट घडली असं काही नाही. अग्निहोत्र 1 दिवस नाही झालं, पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही परत कंटिन्यू करू शकता. जे कोणी सजीव लोक आहेत म्हणजे माणसं, प्राणी नाही, ते कोणीही अग्निहोत्र करू शकता. म्हणजे पुरुष, महिला, लहान मुलं, वयस्कर माणसं, अगदी अग्निहोत्र करायला कुठलंही बंधन नाही. जे कोणी आहे ते सगळेजण तुम्ही अग्निहोत्र करू शकता. ते घरातले लोक बाहेर गेले तरी शेजारचे लोक सुद्धा येऊन अग्निहोत्र करतात. त्यामुळे अग्निहोत्र करायला कुठलंही बंधन नाहीये, कोणीही अग्निहोत्र करू शकतं. आणि अग्निहोत्र घरातल्या एका व्यक्तीने केलं तरी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. आता सपोज आपण
आपण घरात फॅन लावला तर हवा तर प्रत्येकालाच येते का, फक्त लावलेल्या व्यक्तीलाच हवा येते? तसं अग्निहोत्र कोणीही केलं की त्याच्या संपूर्ण पिढ्यानपिढ्या त्याचा फायदा होतो. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मी विनंती करते की तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात की या अग्निहोत्राच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू शकलात आणि तुम्ही तुमच्या हाताने अग्निहोत्र करू शकलात. त्यामुळे तुम्ही रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला तरी अग्निहोत्र नक्कीच करा. पण अगदी 2 वेळेस नाही जमलं तरी दिवसातून 1 वेळ तर तुम्ही अग्निहोत्र नक्की करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आमच्या अक्कलकोटमध्ये गुरुमंदिर आणि शिवपुरी महाराजांचे मूळ महत्त्वाचे खूप 2 स्थान आहेत आणि तुम्ही आमच्या मंदिरामध्ये नक्की या. शिवपुरीमध्ये तुम्ही जर कधी आलात तर तुम्हाला कधीही तिथे नारळ, खडीसाखर, दोरा असं काही दिसणार नाही. तुम्ही ती एक महाराजांची खूप मोठी यज्ञनगरी आहे. तुम्ही तिथे या, तुम्ही तिथे अग्निहोत्र करा, अग्निहोत्राची माहिती घ्या, तिथे दर्शन घ्या, तिथे तुम्ही ध्यान करा आणि तुम्हाला तिथे आलं की सगळ्यात जास्त पीस मिळेल, तुम्ही आनंदी व्हाल, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्यामुळे अक्कलकोटमध्ये जे गुरुमंदिर आणि शिवपुरी आहे तिथे तुम्ही नक्की या आणि रोज अगदी दिवसातून एकदा तरी अग्निहोत्र नक्की करा असं मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती करते. व स्टेजवरील सर्व मान्यवरांचे मी परत एकदा आभार मानते की तुम्ही वेळात वेळ करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आपण सर्वांनी मिळून अग्निहोत्र खूप छान पद्धतीने केलं, यासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. सर्व आलेल्या प्रमुख पाहुण्यांना अतिथींना मी विनंती करतो त्यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन करावे.
विश्व फाउंडेशन शिवपुरीचे माननीय आदरणीय सृष्टीताई डांगरे तसेच सोलापूर मध्यचे लोकप्रिय आमदार श्री देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी श्री मोनिकाताई कोठे यांना हे पण आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष श्री माधवीताई अंदे आणि शिव हनुमान मंदिरचे अध्यक्ष अंबादास बेंगी आणि स्वरांजली गोशाळा संस्थेचे अध्यक्ष रमाकांत मांबड्याल आणि तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार फिल्म ॲक्टर कुमारी आरोही आणि कोमल मित्र मंडळाचे विजय गाजल, देवीदास मालगुंडी, लंबोदर मित्र मंडळाचे पवन हेमंत, शुभम सपन या सर्व अतिथींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आता सत्काराचा कार्यक्रम आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी सौ मोनिकाताई यन्नम यांचा सत्कार करण्यासाठी मी सौ रूपाताई मांगड्याल यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते मोनिकाताईंचा सत्कार करावा। स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीने आपण विश्व फाउंडेशन तर्फे सृष्टीताई डोंगरे मॅडमच्या वतीने सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम केलेला आहे। तर खूप छान प्रकारे झालेला आहे आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून मोनिकाताई यन्नम आणि आरोही मॅडम आलेले आहेत। त्यांचं खूप खूप धन्यवाद मनापासून। आणि कार्यक्रम खूप छान प्रकारे झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना छान वाटलं का? फर्स्ट टाइम होतं ना हे अग्निहोत्र? माहित होतं का अगोदर? तर आता रोज संध्याकाळी तुम्ही हे अग्निहोत्र करायचं आहे आणि त्यासाठी नियम सुद्धा मॅडमने सांगितलेला आहे। काहीच नियम नाही आहेत त्यासाठी, फक्त अग्निहोत्राचं पात्र आणून घ्यायचंय आणि गाईचे गौरे आणून घ्यायचे, तूप तांदूळ एवढंच लागणार आहे। कोणी सुद्धा आपण ते घरात करू शकतो। एकाने जर घरात केलं तर पूर्ण आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात। त्यासाठी प्रत्येकांच्या घरात करायचं आहे। शिव हनुमान मंदिर ट्रस्ट आणि स्वरांजली न्यूज चॅनलने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि ते सृष्टीताई डांगरे, माधवीताई अंदे, पिंडी काका, सर्व पदाधिकारी हे खूप उपयुक्त असं आयोजित केलेलं आहे। आजकालच्या जनरेशनमध्ये हे खूप फायदेशीर पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारा हे कार्यक्रम आहे। आणि मी इतर सगळ्यांना मोठे तर आहेतच, मुलं आणि मुलींना पाहून मला खूप उत्साहित वाटलं की तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि लहानपणापासूनच हे सगळं करणं खूप आजकालच्या जनरेशनला उपयोगी आहे। आणि सुश्री म्हणल्यासारखं कंपल्सरी घरात एक जण तरी केलं तरी पूर्ण घराला ते फायदेशीर होईल। आणि आमच्या घरात तरी तात्या साहेबांपासून रोज घरात होम करतात आणि त्यांच्यानंतर दादाही करतात।
म्हणून हे सगळं फायदा आम्हालाही माहीत. तुम्ही सगळे घरात आपण करावे. घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि मुलांनाही लहानपणापासूनच आपले हिंदूचे संस्कार मिळेल. आजकाल तर खूप फायदेशीर आहे आणि हे सगळं आयोजित केल्याबद्दल सृष्टीताई माधवीताईंना खूप खूप धन्यवाद. आणि हे असंच कार्यक्रम करत राहावं आणि मलाही धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं खूप आवडेल. धन्यवाद. చాలా థ్యాంక్ యూ సో మచ్ అంకుల్. ఇక్కడ వచ్చిన ప్రతి ఒక్కరికి నా ధన్యవాదాలు. ఇలానే అందరికీ ఇలానే అంకుల్ సపోర్ట్ చేస్తుందని, ఇలానే ఇలా కార్యక్రమం చేస్తుందని, ఇలానే నాకు పిలిస్తే నేను వస్తూ ఉంటాను. థ్యాంక్ యూ అంకుల్. आपण या अग्निहोत्राच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होतो. तर सर्वप्रथम मी माझे गुरु परमसद्गुरू श्री गजाननजी महाराज शिवपुरी करतो व स्वामी समर्थ स्थापित गुरु मंदिराचे उत्तराधिकारी पीठाधीश आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजमहाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला होता. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. त्यांच्या पुण्याईने आज मी इथे उभी आहे तसे आदरणीय श्री मोहनजी दागडे त्यांना मी वंदन करते. व मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मोनिका बहिणींचे इथे मी अभिनंदन करते. प्लस आभारही त्यांचे मानते की त्या या कार्यक्रमामध्ये जनरली ते खूप कमी कार्यक्रम घेतात त्याचं अभिनंदन. पण मी मगाशी म्हटलं की ते आणि देवेंद्र दादा हे सगळेजण लोककल्याणासाठी किंवा समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक समस्यांसाठी ते इतके इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे आमचा सर्वांचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे जिथे जिथे दादानी तिथे वहिनी आहेत. त्यामुळे तुम्ही वहिनी वेळ काढून आलात त्यासाठी मी तुमचा आभार मानते. व मंचावर सगळेच मान्यवर माधवीताई आणि आमचा संपूर्ण जो महिला वर्ग आहे त्यांनी अग्निहोत्राच्या संपूर्ण कार्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि खूप मनापासून मिळून मिसळून आम्ही कार्यक्रम आयोजित केले. त्यासाठी त्या सर्व माझ्या ताईंचे उपस्थित सर्व जे दादा आहेत प्रत्येक संस्थाचे पदाधिकारी त्या सर्वांचं मी अभिनंदन करते व त्यांचे मी आभार मानते. आपण लोककल्याणाचा सगळ्यात उपयुक्त कार्यक्रम जो समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पवित्र जी उपासना मानली जाते तो कार्यक्रम आपण आता इथे खूप छान पद्धतीने आणि अगदी खूप चांगल्या वातावरणात घेऊ शकतो. आणि कुठलाही जो कार्यक्रम आहे तो एकट्याने कधीच होऊ शकत नाही. तो प्रत्येक जणांच्या आणि मिळून मिसळून एखाद्या ग्रुपने तो कार्यक्रम होतो. त्यामुळे ह्या सर्वांचे मी आभार मानते की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खूप छान झाला. सोलापूरमध्ये आपण अग्निहोत्राचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेऊयात की ज्याच्याने समाजाच्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकू. सगळ्यांना अग्निहोत्र हा लोककल्याणाचा मार्ग आपण दाखवू शकू की ज्याचं आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे. असे आपण सर्वजण मिळून खूप छान कार्यक्रम करूया. व परत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संपूर्ण लोकांना मी विनंती करते की तुम्ही नक्की घरात सूर्योदय किंवा सूर्यास्ताला एक टाईम तरी नक्की अग्निहोत्र करा. व तुम्हाला जी कुठली माहिती आहे ती सगळी नेटवरती उपलब्ध आहे. वेबसाईट आहेत आमच्या तर तिथे तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल होईल. पण नक्की तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी अग्निहोत्राचा मार्ग हा नक्की अवलंबावा असं मी सगळ्यांना सांगते. व परत एकदा अभिनंदन देते व सगळ्यांचे आभार मानते. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर त्याचप्रमाणे आज या परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तर विशेष म्हणजे प्रथमतः या ठिकाणी आपण स्वरांजली न्यूज चॅनल, शिव हनुमान मंदिर देवस्थान, लंबोदर मित्रमंडळ, कोमल मित्रमंडळ या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज रजिनवाले यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वरांजली चॅनल 1 मे 2014 रोजी स्थापना झालेला आहे. त्यानंतर 10 ऑगस्ट 2014 रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला होता. तर त्या सोहळ्याला 11 वर्ष आपण आता 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आपण विविध उपक्रम राबवतोय. त्यापैकी एक उपक्रम आज संपन्न झालेला आहे अग्निहोत्र कार्यक्रम. तर या अग्निहोत्र कार्यक्रमासाठी या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून मान्यवर पण सगळे मान्यवर पण उपस्थित राहिले. सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपतो. हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्र हा आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला.